लहान मुलांना ना छोटे छोटे टास्क द्या. ओके. 3 दिवसाचा, 1 आठवड्याचा. सकाळी उठून तू स्वतःचं बेडशीट अंथरून आवरलं तर तुला एवढा पगार मिळेल. तो पगार त्याला आठवड्याच्या शेवटी द्या. ओके. पण ते पगार देताना त्याचे 3 हिस्से करा. ओके. 3 हिस्स्यापैकी एक हिस्सा तो त्याच्या आवडीने खर्च करणार. एक हिस्सा त्याला कुठेतरी मंदिरात दान धर्म करायला लावा. त्याला देण्याची सवय लागेल. आणि तिसरा हिस्सा त्याचा इन्व्हेस्टमेंट झाला पाहिजे. आता ती इन्व्हेस्टमेंट कुठे करायची? ती इन्व्हेस्टमेंट त्याने त्याच्या आईबाबांकडेच करायची. फक्त त्याला नियम एकच लावायचा, की त्याने जर ₹20 दिले तर एका आठवड्याने आईबाबांनी त्याच्यात 10-20 रुपये स्वतःचे ऍड करायचे. म्हणजे त्याला कळेल की मी आईबाबांकडे पैसे ठेवले तर माझे पैसे वाढता पण आहेत. हम्म. म्हणजे त्याला कळेल की मला इन्व्हेस्टमेंट केल्याने माझा पैसा माझ्यासाठी पैसा कमवतोय. हो. म्हणजे तो पहिला पगार आल्यावर त्याच्या मनात प्रश्न नाही येणार मी आता कुठे खर्च करू. त्याला पहिलं ते 3 बास्केट आठवतील. तो लोनच्या मागे धावणार नाही. तो एखाद्या फॅन्सी मोबाईल, फॅन्सी गाडी ह्याच्या मागे धावणार नाही. त्याला माहिती आहे ह्या 3 गरजा पहिल्या पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडे जो पैसा असेल तो मी खर्च करणार आहे. किंवा त्या 3 पैकी 1 बास्केट तर माझी स्वतःचीच आहे. माझ्या आवडीने मी खर्च करू शकतोय. पण त्या 2 बास्केटमध्ये पैसे जातील त्याचे. त्याला ते बरोबर लक्षात राहील. कारण तुम्ही ब्रेनला त्याच्या सवय लावलीत.